नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. अनेकांना वाटतं की देवपूजा करायची आहे, पण रोजच्या धावपळीच्या काळात वेळच मिळत नाही. तर आज आपण खास त्यांच्यासाठीच फक्त 10 मिनिटात करता येणारी एक सोपी पद्धत समजून घेणार आहोत. हो, हीच ती अडचण. इच्छा तर खूप असते, पण रोजच्या धावपळीत देवपूजा करणं राहूनच जातं. पण काळजी करू नका. आज आपण या समस्येवर एक अगदी सोपा उपाय पाहणार आहोत. फक्त 10 मिनिटं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एवढा कमी वेळ तर कोणीही आपल्या आपल्या दिवसातून सहज काढू शकतो, नाही का? आणि मग बघा, हा रोजचा नियम ओझं न वाटता एक छान सवय होऊन जाईल. आणि असं नाहीये की ही फक्त वेळ वाचवण्यासाठीची कोणती तरी पद्धत आहे. नाही, ही पद्धत सोपी तर आहेच, पण त्याचबरोबर ती पण पूर्णपणे शास्त्रशुद्ध आहे, ज्यामुळे मनाला शांती मिळायला नक्कीच मदत होते. चला तर मग सुरुवात करूया पूजेच्या. म्हणजे काय करायचंय, तर मन आणि आपली पूजेची जागा पहिला विभाग याच तयारीबद्दल आहे. बघा, शास्त्र काय सांगतं, पूजेची सुरुवात 2 प्रकारच्या शुद्धतेने होते. एक म्हणजे शारीरिक शुद्धता, जिला आपण अंगशुद्धी म्हणतो, म्हणजे छान अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून तयार होणं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची म्हणजे मानसिक शुद्धता, म्हणजे आपलं मन शांत एकाग्र असणं. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की पूजेसाठी एक उत्तम बैठक तयार होते. आता देवघराबद्दल बोलूया. ही जागा आणि तिची मांडणी खूप महत्त्वाची आहे. देवघर शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, पूजेला बसताना कधीही थेट जमिनीवर बसू नये. नेहमी आसन वापरावं. यामागे एक छान श्रद्धा आहे. असं म्हणतात की आसनामुळे पूजेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा थेट जमिनीत जात नाही, ती आपल्यातच राहते. बरं, मन आणि जागा तयार झाली. आता पूजेची खरी सुरुवात करूया. आणि ती होते दिवा आणि धूप लावण्याने. पाहूया हे कसं करायचंय. दिवा लावणं हे पूजेतलं एक खूप महत्त्वाचं पाऊल. आणि यात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. असं मानलं जातं, की रोज नवीन वात वापरली ना, तर संकटं दूर होतात आणि आपलं नशीब उजळतं. आणि हो, दिवा कधीही थेट जमिनीवर किंवा पाटावर ठेवू नका. त्याच्या खाली तांदळाचे छोटेसे आसन नक्की द्या. हे सगळे नियम तर आहेतच, पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर श्रद्धा. आपली श्रद्धा. सर्वात महत्त्वाची, कोणतीही प्रार्थना करा, पण ती मनापासून करा. अगदी आजचा दिवस शांत आणि सकारात्मक जावं, एवढी साधी प्रार्थनाही पुरेशी आहे, जर ती मनापासून असेल. आणि हो, घरात एक पवित्र आणि प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी एक छोटासा सल्ला, शक्य असेल तर अगरबत्ती ऐवजी पारंपरिक धूप वापरावा. त्याचा सुगंध अधिक चांगला परिणाम करतो, असं म्हणतात. चला आता वळूया पूजेच्या पुढच्या भागाकडे. हा भाग म्हणजे देवाला फुलं अर्पण करणं आणि मंत्र जप करणं. देवाला ताजी फुलं वाहताना आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव असायला हवा. आणि परंपरेनुसार एक पद्धत आहे, की अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या 3 बोटांनी फुलं अर्पण करावीत. हा एक प्रकारे आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे. आता मंत्राबद्दल बोलूया. अनेकांना असं वाटतं, की "अरे देवा, आपल्याला तर मोठे-मोठे आणि अवघड मंत्र येतच नाहीत." पण त्याची खरंच गरज नाहीये. मंत्राचा मुख्य उद्देश काय आहे, तर मनाला एकाग्र करणं. इथे जे सोपे मंत्र दिले आहेत, त्यातला कोणताही एक निवडा आणि फक्त 2-3 मिनिटं शांतपणे त्याचा जप करा. तेवढेही पुरेसं आहे. ठीक आहे, आता आपण काही अंकी विशिष्ट नियम पाहूया. हे देवाऱ्याची पवित्रता जपायला मदत करतात. शास्त्रानुसार एक नियम सांगितला जातो, की घरात ज्या मूर्त्या आपण ठेवतो, त्याची उंची साधारणपणे 3 इंचापेक्षा जास्त नसावी. आणि अजून एक गोष्ट, देवाऱ्यात ज्या मूर्ती आहेत त्यांच्यामध्ये किमान 1 इंचाचं तरी अंतर ठेवावं. म्हणजे त्या एकमेकांना चिटकून ठेवू नयेत. आता इथे काही खूप महत्त्वाचे सूत्र आहेत. जसं की एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. किंवा एखादी मूर्ती जर खंडित झाली, म्हणजे तुटली, तर ती लगेच देव्हाऱ्यातून काढून टाकावी. कारण असं म्हणतात की खंडित मूर्ती घरात नकारात्मकता आणते. तसंच अन्नपूर्णा देवीला तांदळाच्या राशीवर ठेवण्यामागे श्रद्धा आहे, की घरात कधी धान्याची कमतरता भासत नाही. चला तर मग आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण सगळा दिनक्रम एकदा बघू आणि पूजेचा खरा अर्थ काय ते समजून घेऊया. हे बघा, किती सोपं आणि सुटसुटीत आहे. हा आपला 10 मिनिटांचा पूजा. सुरुवातीचे 2 मिनिटं शुद्धीसाठी, मग देव्हारा तयार करायला 1 मिनिट,
धूप धूप लावायला 1 मिनिट, फुलं वाहायला 1 मिनिट, मंत्र जपायला 3 मिनिटं आणि शेवटी 2 मिनिटं शांतपणे प्रार्थना करायला. बघा हे रोज केलं ना, की पूजा ओझं वाटणार नाही. उलट एक सुंदर सवय होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतो, जी सर्वात महत्त्वाची आहे. ते म्हणजे आपला भक्तिभाव दररोजच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा विधी किंवा कर्मकांड करण्याची अजिबात गरज नाही. आपली श्रद्धा आणि आपला साधेपणा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद.